गोवर्धन, अरे ही अजून कशी नाही आली? हो ना, माझ्यासोबत जीवाला घोर लागले. किती वेळ झाला जाऊन तिला. रडू नको, रडू नकोस तू. ऐक माझं. काय झालं मला सांग. काय झालं? काय झालं? काय झालं? बोल ना ग बाई. आत्या, काय बोललीस तू? पप्पा, मी सागरला सगळं खरं सांगायला गेले होते. अरे पण तो काय म्हणाल ते सांग ना. बोल बाई, शांत होती. शांत हो. हा बोल. पप्पा, त्याला काही ऐकायचंच नाहीये. ऐकायचं नाही म्हणजे? मला म्हणाला. काय म्हणाला? माझ्या आयुष्यात पूर्वी काही घडलं असेल ना तरी त्याला ऐकायचं नाहीये. अगं पण म्हणजे काय? सागर म्हणाला, मागचं सगळं विसरून जा, आपण फक्त भविष्याचा विचार करूया. गोवर्धन, मुक्ता तुला खात्री आहे? तुला खात्री आहे तो असं म्हणाला? सुटलीस ग बाई, खरंच सुटलीस. ए मुलींनो, तुम्ही सांगा तुम्हाला काय काय हवंय ते. यांचं आधी करून या सगळं काय ते. मा, तुम्ही काही काळजी करू नका. व्याही भोजनाची जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. अरे वा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंचपक्वानांची ऑर्डर पण देऊन झाली. पंचपक्वान? मला नाही वाटत की हल्लीच्या दिवसात पंचपक्वानांचं कोणाला कौतुक असतं. नाही म्हणजे एक गोड पदार्थ खाताना इतके प्रॉब्लेम होतात, 5-6 गोड पदार्थ कोण खाणार? मेघना, हा एक कौतुकाचा भाग असतो. शिवाय प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्र असतं आणि ते समजून घ्यायला पाहिजे. व्याही भोजनाबद्दल खूप ऐकलंय, पण त्याच्याही मागे काहीतरी शास्त्र असेल ना. म्हणजे नक्की अर्थ काय आहे या सगळ्याचा? त्याचं काय आहे ज्योती, पूर्वीच्या काळी एकदा मुलीचं लग्न झालं ना की मुलीचे आई वडील काही विशिष्ट कारण असल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायला जात नसत. त्याच्यामुळे लग्नाच्या आधी आपली एक कृतज्ञता म्हणून ही जेवण द्यायची पद्धत आहे. शिवाय त्या निमित्ताने मुलाकडच्या लोकांची आणि मुलीकडच्या लोकांची ओळखही होते. मुलीच्या आई वडिलांना मुलाकडची सगळी लोक सुद्धा पारखता येतात, हो की नाही? नक्कीच. आणि मला असं वाटतं ह्यामुळे 2 घरांमधले संबंध नीट राहावेत, चांगले व्हावेत, अशीही काहीतरी भावना असेल ना. अगदी बरोबर. आणि ज्योती, तुम्हाला माहिती आहे का, या व्याही भोजनाच्या नंतर मुलीचे आई वडील तिच्या घरी जेवायला जायचे ते तिला मुलगा झाल्यानंतरच. द्या म्हणजे प्रभू मंडळींना नक्कीच व्याही भोजनाचा अर्थ माहिती नसणार. नाही म्हणजे व्याही भोजनाला ती लोक जेवायला येतीलच, पण त्यानंतरही उठसूट येत राहतील इथे जेवायला. बघा तुम्ही. मेघना, काय बोलताय तुम्ही? गोवर्धनना जेवायची भ्रांत नाहीये, जरा लक्षात ठेवा. ते या घरचे व्याही होणार आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल बोलताना जरा जपून. आणि शालिनी, लग्नाच्या दिवशी आपण उष्टी हळद घेऊन जाणार आहोत. त्यावेळेला कोण कोण आपल्या बरोबर येणार आहेत? निरोप दिलेत का सगळ्यांना? दिलेत. उद्या गायत्री वंश आणि गौरीलाही बोलून घे. हो, ते आता पाहिजेतच. अरे आनंद, सागर कुठे? सर, सागर संध्याकाळी ऑफिसमध्ये नसतो. संध्याकाळी ऑफिसमध्ये नसतो का? कुठे जातो?
सर सागरचं लग्न ठरलंय. अरे हो तुझं आय एम सॉरी. नो सर, इट्स फाईन. इनफॅक्ट मुक्ता इज अ व्हेरी लकी गर्ल. सर सागर तिला खूप खुश ठेवेल. आय एम शुअर. मामा, मला एक कळत नाहीये, आजीने तुला का घरी बसायला लावलंय? म्हणजे लग्न सागरचे आणि तू घरात बसून काय करणार आहेस? आणि त्यांना हेही माहिती की घरातल्या कुठल्याही कामात मला इंटरेस्ट नाही. एक्झॅक्टली. आणि तू काय करणार? म्हणजे घरातली कामं करायला शालिनी काकू आहेत, नोकर मंडळी आहेत. मला वाटतं की मी त्यांना मदत करावी म्हणून. मामा, तू ऑफिसला जातेस हे आजीला आवडत नाही का? तेही आहेच ग. चल पण जाऊन दे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली झाली, ती म्हणजे तुझ्यावर शॉपिंगची जबाबदारी आहे. आपण खूप सारी शॉपिंग करूया, पैसे उधळूया, नुसते मजा येईल. बच्चा, मज्जा केव्हा येते? जेव्हा आपण स्वतःवर खर्च करू. इथे आपल्याला सगळ्या नातेवाईकांसाठी साड्या घ्यायच्या आहेत, कपडे घ्यायचे आहेत, गिफ्ट घ्यायचे आहेत. त्यांच्यासाठी काय मी वणवण भटकणार आहे? तुला मी सांगते, मी 4 दुकानांमध्ये फोन केला. त्या माणसांनी साड्या आणून घरात टाकल्या. शालिनी वहिनीने काही साड्या त्यातल्या सिलेक्ट केल्यात आणि ठेवल्यात, बस. शालिनी काकूने ना म्हणजे ग्रेट. सगळ्या काठपत्राच्या बोर साड्या असणार. हे विनी काकूनी असं विचारलंय की मेहंदी काढायला पार्लरवालीला घरी बोलवायचंय की आपण जायचंय? शिशी, मी नाही मेहंदी वगैरे काढणार. मी फार एखाद दुसरा टॅटू वगैरे काढून घेईन. ज्योती, राहू दे. तिला मेहंदी नाही काढायची, राहू दे. पण तू ठरव, तुला इथे घरी बोलवायचं मेहंदीवालीला का पार्लरमध्ये जाणार आहेस, आणि तसं सांग काकून. ओके ओके. हाय फ्रेंड. हाय फ्रेंड. काय करतेस? पुस्तक वाचतेय. अरे बाप रे. ए पण ती मिठाई मस्त होती. हा, आवडली तुला? म्हणजे काय? अजून पाहिजे? पण कोणी केली होती ती? कोपऱ्यावरच्या हलवायानी. त्याने? होय, मला वाटलं की त्या बाईने. नाही, त्या बाईंनी नाही केली, पण आता ती मिठाई घेऊन आम्ही चाललेलो आहोत मुक्ताताईंकडं. आणि तुम्ही तयार आहात का हे पाहण्यासाठी मी खाली आलेलो. अरे कधीपासून तयार आहे मी. म्हणजे तुम्ही बाहेर जाता आता? हा, मुक्ताताईंकडं. त्यांनी घेतलेले दागिने कपडे बघायला. सागर बाबा, आता मुक्ताताई या घरात येणार, तेव्हा त्यांना जपा बर का. ए जीवा, मी लग्न करतोय मुक्ताशी, तेव्हा तिला जपणार नाही का? तुमच्याबद्दल शंका नाहीये मला, पण या घरात काही लोक आहेत टुचून टुचून बोलणारे. मागच्या वेळेस त्यांचा अपमान झाला तर घराकडे फिरकल्या नव्हत्या त्या. कोणी केला मुक्ताताईचा अपमान? दुसरं कोण करणार आहे? त्या दोघी मायलेकी आहेत ना, मेघना वहिनी आणि विनीताई. त्यांनी? होय, मला पण नव्हत्या का कशा बोलल्या त्या. मला नाही आवडत त्या. या घरात त्या कुणाला आवडतात हा एक मोठा प्रश्नच आहे जीवा. म्हणून म्हणलं तुम्ही जपा. ए फ्रेंड, पण मुक्ताताई दिसायला कशी आहे रे? ए काय? ए सांग ना रे फ्रेंड, कशी आहे दिसायला मुक्ताताई? अगं ती, तू आता लग्नात भेटणारच ना तिला, तेव्हा बघ ना. फ्रेंड, एवढा काय रे भाव खातो? सांग ना. आता ती लेकरू एवढं विचारते तर पाकिटातला फोटो दाखवा माणसानं. आई शपथ, म्हणजे फोटो पण आहे. येडाय काय? माझ्याकडे सांग ना रे. फोटो नाहीये, फोटो बघ. मुक्ताताईची शपथ. फोटो बघ. पाकिटात आहे ना. आहेस कुठे तू? घरीच आहे, आताच कॉलेजमधून आलो. का ग? असं नाही, मी बराच वेळ तुमच्या घरी होते आणि तू नव्हतासच. हो, ऍक्च्युली म्हणजे मी लायब्ररीत बसलो होतो. मला एक कळत नाहीये राकेश, अरे तुमच्या घरातलं पहिलं लग्न आहे ना हे? म्हणजे घरात एवढी गडबड उडाली आहे आणि तू घरी नसतोसच. इवन मम्मा आणि विनी सुद्धा सतत वैतागलेले असतात. असं का? ज्योती, तुला खरं सांगू का, हा लग्नाचा विषय सुद्धा मला नकोसा झालाय. अँड यू नो वाय? आय नो, बट इट्स ओके. आय मीन इट्स हाय टाइम. विसरून जा ना सगळं.
नाही, मला ते इतक्या लवकर शक्य नाही होणार. तुला खरं सांगू, तुझ्या अशा वागण्याने ना माझी पोझिशन खूप ऑकवर्ड होतीये. म्हणजे शालिनी काकू बिचाऱ्या सारख्या मला प्रत्येक गोष्टीसाठी बोलवत असतात आणि मी नाहीतरी कशी म्हणू. नाही, तू तिला नाही म्हणूच नको. तुला असं करायला मी सांगतच नाहीये. तू लग्नात व्यवस्थित पार्टिसिपेट कर, छान एन्जॉय कर, पण फक्त मला आग्रह करू नको. ओके? अरे बहुतेक सगळी तयारी झाली. दागिन्यांची ऑर्डर दिली होती ना, त्याप्रमाणे सगळे तयार होऊन आलेत. साड्यांना फॉल लागलेत आणि तुझ्या आवडीच्या फॅशन प्रमाणे ब्लाउजेस पण शिवून तयार आहे. जरा बघ ना. हो काकू. किती छान आहे ना हा नेकलेस. आता सगळ्या परत जुन्या फॅशन्स यायला लागले नाही. सागर, तू काहीच का बोलत नाहीयेस? आता मी यात का बोलणार? मला काही कळत नाही का यातलं. टिपिकल पुरुषांसारखं नको बोलूस. सांग ना मला, तुला साड्या आवडल्या? रंग? ही साडी तू नेसणार आहेस ना, मग मला ही साडी आवडली आहे. कारण ही साडी नेसणारी मुलगी मला आवडते. ती मला जास्त प्रिय आहे. सागर, शालिनी वहिनी, आजूबाजूची मंडळी जरा मोठ्याने बोलली तर आपल्यालाही ऐकू येईल नाही का? काय रे, तू इकडे काय करतोयस? मी तू काय करतोय म्हणजे? तुम्ही नाही का मला बोलले होते उद्या भेट म्हणून? तुमच्याकडचं चाललो होतो. ते नाही का तुम्ही मला सागर राऊंड बद्दल काहीतरी सांगत होता, म्हणलं उद्या सांगतो, पण तुम्ही ते डिंगडांग होता ना. मला काही आठवत नाहीये. डोकं इतकं जड झालंय. ते पण बरोबर नाही का? कारण रात्री जरा जास्त झाली नव्हती का तुम्हाला? म्हणूनच केमिस्ट कडे चाललोय. केमिस्ट कडे कशाला? केमिस्ट कडे जाऊन काय उपयोग नाही. तुम्हाला एकदम अनुभवाचे बोल सांगतो बघा. बेस्ट उपाय देतो. काय बेस्ट उपाय? अरे काही नाही यार, सगळे उपाय करून झाले. काय? काही नाही. लिंबू पाणी घेतलं, कॉफी घेतली, काही उपयोग नाही. काय नाही. हो विचाराव, तसं काही थातूर मातूर घ्यायचंच नाही. तुम्ही दारू प्याल नाही काय? तसेच 2 घोट दारूचेच लावा, कचकन डोकं उतरते बघा, पार लेवल. एडा बिडा झालाय का? दिवसा घेत नाही मी. अहो विचाराव, अहो इतर वेळेच ठीक आहे. हो आता घ्या, डोकं जड झालं नाही का? 2 घोट लावा बघा, कसं टक्का 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 उतरते बघा डोकं. असं म्हणतो? हा मग जा का? चल जा ना. चला. मी काय म्हणतो विचाराव, मस्त गाडी आहे, चालू काय जरा तुमची गाडी? हो का? बेस गाडी हो. बसली व्याही मंडळी. आता वदनी कवळ घेता म्हणून सुरुवात करूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. रघुवीर समर्थ. चला चला, करा सुरुवात करा. शालिनी वहिनी आणि मेघना वहिनी कशा नाही दिसत आहेत तर. आज आमच्या सागरचं व्याही भोजन आहे, त्यामुळे घरातल्या सुनांवर मुलींवर वाढण्याची वेळ आली आहे. भाऊजी तूप नाही मला नको म्हणू नका हो, साजूक तूप आहे, आपल्या डेअरीतलंच आहे. हा आता गवल्यांची खीर आहे.
काय विजय, हल्ली दिवसा पण पितोस वाटतं. पैसे जास्त झाले काय रे? पैसे पैसे सागर देतो ना, सागरला विचारा ना. मी तुझ्याशी बोलतोय ना. सागरचं नाव कशाला घेतोस? त्याचा काय संबंध? सागरचा कुठे काय संबंध? आणि सागरचा संबंध असला तरी माझा काय संबंध? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? हो, एकदम हलकं वाटतंय. असं वाटतंय डोकंच नाही. शुद्धीत नाही सत्ता तू. शुद्धीत असलास ना की बघतो तुझ्याकडं. तर निघ. हा नाही म्हणायचं नाही, आग्रहाचं आहे. हा ताई, अहो मांनी सांगितल्याप्रमाणे अगदी पंचपक्वानांचा बेत केलाय. बघा ना, चांदीच्या ताटवाट्यांची पंगत वाढली अगदी. मला सांगा, अलीकडच्या दिवसात हे असं वैभव बघायला मिळतं का हो? हो द्या सावकाश सगळ्यांचं. गोवर्धन, तुमची मुलगी आता या घरची सून म्हणून येणार आहे. एकच विनंती आहे, आम्हाला देणं घेणं काही नको, फक्त मुलगी आणि नारळ दे. साहेब, माझी मुलगी तुमच्या घरी येते. तिच्या नशिबात तुमचं घर, तुमच्यासारखे माणसं आहे, त्या गोष्टीचा मला आनंद आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की माझ्या मुलीच्या गुणांपुढे या जगातली सगळी संपत्ती फिकी आहे. मासाहेब, माझी खात्री आहे मुक्ता या घरात सुख समाधान निर्माण करेल. माझ्याकडून एकच विनंती आहे, मुक्ताला सांभाळून घ्या. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, मुक्ता जशी तुमची मुलगी आहे ना, तशीच माझीही मुलगी. ती या घरात राणीसारखं राज्य करेल. हा बोल. हॅलो हॅलो सागर, यार मुद्दाम फोन केला तुला. यार त्या ACPशी मी काय बोललो मला
मला काहीच आठवत नाहीये यार. काय परत बोल. तू काय सकाळी सकाळी घेतली आहेस काय? हो यार, जरा जास्तच झालीये. अरे तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? हे बघ, काम कर, आपण नंतर बोलू, ओके? आणि तू तुझं पिणं थांबव आता.